नमस्कार मित्रांनो, फणस तर आमच्याकडे 1.5 वर्षामध्ये तयार होतातच, पण आज आम्ही विचार केला की त्याचा श्रीखंड बनवूया. म्हणून जो फणसाचे जे गरे होते आता ते मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि मग त्याच्यानंतर हे आता दही पण ते घरातच तयार केलेलं आहे. हे सगळं बाकी आपली वेलची जी पावडर वगैरे ते सगळं करून आता हा घरी आम्ही हा तयार करतो आहे. एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीने हा तयार केला जातो. आता दह्याचं तर पाणी काढून घेतलं ह्याच्यामध्ये आणि परत ह्याच्यामध्ये जाळीमध्ये हे करून तो गाळून घेतो आहे जाळीमध्ये. आता ह्या फणसाच्या गऱ्याचा आपण जो केलेला ज्यूससारखा होता तो आता ह्याच्यामध्ये टाकून ह्याला मिक्स करायचं. आणि ही साखर घेतली आहे, ग्राइंड करून घेतली आहे, म्हणजे साखरेचा आपला पावडर केली आहे. हां, हे आता वेलची पावडरची टाकतो आहे म्हणजे त्याला एक चांगला स्वाद येतो त्याच्यामुळे. कसं आहे? मस्त गोड आहे, एकदम टेस्ट चांगली आहे. एकदम टेस्ट चांगली आहे. चालेल, फणस जास्त करतोस म्हणजे अजून फणसाची टेस्ट वाढेल त्याच्यात. बरोबर. अर्धा किलो 1 किलो दह्याला पाणी काढून अर्धा किलो फणसाचा गर घेतला होता. बरं बरं. अर्धा किलो 1.5 पावशेर साखर, 1.5 पावशेर साखर घेतली होती. अर्धा किलो फणस, अर्धा किलो फणसाचा आपण गर घेतला होता, फणस घेतला होता आणि 1 किलो ते दही घेतलं होतं. चालेल, हे आता मिश्रण मिक्स केलं आहे. आता फ्रीजमध्ये भरून आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तुम्हाला मार्केटमध्ये आंबा मिळेल वगैरे त्याचा मिळेल, पण फणसाचं कधीच मिळणार नाही, म्हणजे कोणी बनवतही नाही आहे. तर हा एक आमचा प्रयत्न होता ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवावी. तुम्हाला जर फणस हवा असेल तर आम्ही कोरिअरने पाठवतो. महाराष्ट्रात कुठेही पाठवला तर 100 रुपये किलोने पिकलेला फणस तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये घरपोच होईल. जर लागत असेल तुम्हाला फणस हा बनवायचा असेल, नुसता गरा खायचा असेल तर नक्कीच सांगा. हे आता आम्ही भरून ठेवतो श्रीखंड पूर्ण डब्यामध्ये आणि मग नंतर हे वरती आईस बॉक्समध्ये ठेवून द्यायचं. 2 तासानंतर 3 तासानंतर जरी खाल्लं तरी ते चालेल. आणि तुम्हाला हवा असेल त्याच्यात बदाम पण टाकू शकता, बदामचे काप टाकू शकता, केशर पण वापरू शकता. आता आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही नाही वापरला, पण केशर तुम्ही टाकू शकता. आणि हा फायनली श्रीखंड खाण्यासाठी तयार झाला. तर अतिशय गोड आहे, सुंदर आहे. एकदा बनवून बघाच.